वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील काझीपुरा परिसरात गोपनीय माहितीच्या आधारावरून 18 मार्च रोजी स्वस्त धान्याच्या दुकानातील तांदूळ अवैधरित्या एका वाहनामध्ये भरून काळ्या बाजारामध्ये विकण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांना मिळाली व त्यांनी ताबडतोब आपल्या पथकात सदर जागेवर पाठवून मुद्देमालासह एक वाहन जप्त केले। त्यामध्ये गाडी नंबर MH29 BE 5721 या गाडीमध्ये एकूण 62 कट्टे तांदूळ अंदाजे किंमत गाडीसह 6 लाख रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सध्या स्थितीमध्ये कारंजा तहसील यांना पुढील कारवाईसाठी पत्र देण्यात आले आहे। सदर कारवाईमध्ये वाहन चालक अब्दुल अजीज अब्दुल रहीम राहणार बोदेगाव हा व्यक्ती संशयित असल्याचे समजते। हा तांदूळ कारंजा येथून जवळच दारव्हा मार्गावर असलेल्या बोदेगाव येथे विक्रीसाठी जात असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे। मागील काही काळांपासून कारंजा तालुक्यामध्ये अवैधरित्या स्वस्त धान्याच्या दुकानातील तांदूळ व गहू काळ्या बाजारात नेऊन विकण्याचा गोरखधंदा सुरू असून हा संपूर्ण माल कारंजा लाड येथून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील बोदेगाव व मंगरुळ येथील काही व्यापारी खरेदी करत असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे। या सरकारी स्वस्त धान्याच्या गोरखधंद्याचे खरे सूत्रधार वाशिम जिल्ह्यातील मंगरुळ व यवतमाळ जिल्ह्यातील बादेगाव येथे बसून असल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्याभर पसरलेली असून आता प्रशासन या व्यापाऱ्यांवर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।